2. यस. चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का? यस, पोहोचत असेल माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत. चला झटपट पटापट चर्चा सुरू करूयात. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या चर्चेमध्ये. आता 10वी विज्ञान भाग 2 वरती आपण चर्चा करूयात. बघा मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने ही चर्चा महत्वाची आहे. कशी असणार प्रश्नपत्रिका, कशी प्रश्नपत्रिका असते बोर्डाची, तर त्यावर आपण चर्चा करू. एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. पण लक्षात घ्या, विज्ञान भाग 2 खूप महत्वाचा आहे आणि या विज्ञान भाग 2 मध्ये तुम्हाला चांगले जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात जर तुम्ही प्रयत्न केला, जर तुम्ही चांगला अभ्यास केला किंवा जुन्या काही प्रश्नपत्रिका जरी तुम्ही अभ्यासल्या तरी त्याच्यातलेच बरेचसे प्रश्न रिपीट होत असतात. तर आज आपण विज्ञान भाग 2 वरती डिटेल्स मध्ये चर्चा करूया. तर जाऊयात पटकन पुढे, जास्त वेळ न दवडता, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. आता मी जास्त काय नुसतं हे करत बसणार नाहीये. तर सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आणि ब महत्वाचा आहे, कारण हे दोन प्रश्न मिळून जवळपास 25% मार्क आहे. नीट लक्षात घ्या, पहिल्यातला अ आणि ब मिळून 25% म्हणजे 10 मार्क आहेत. पहिल्यातला अ 5 मार्काला, ज्याच्यामध्ये सगळे बहुपर्यायी प्रश्न असतात 5, आणि पहिल्यातला ब जो आहे तो 5 मार्काला आहे, ज्याच्यामध्ये 1-1 मार्काचे 5 प्रश्न असतात. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. चुकी बरोबर असेल एखादा प्रश्न, सहसंबंध ओळखा एखादा प्रश्न असेल, जोड्या लावा एखादा प्रश्न असेल, एका शब्दात उत्तरे लिहा असा असेल, संज्ञा लिहा अशा प्रकारचा प्रश्न असेल, असे छोटे छोटे प्रश्न ब मध्ये विचारले जातात. सध्या आपण पहिल्यातला अ बघूयात, जो 5 मार्काला आहे आणि जिथे तुम्हाला 5 प्रश्न असतात. अशा प्रकारे बघा, यामध्ये उत्तर मी ऑलरेडी दिलेली आहेत, त्यावरती जास्त चर्चा नाही करणार त्याच्यामुळे, कारण उत्तर तुमच्या समोरच आहेत. बघा, इथे पहिला जर प्रश्न तुम्ही बघितला, डीएनए धाग्यावरील माहिती आरएनएच्या धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात, तर प्रतिलेखन म्हणतात. कारण डीएनए धाग्यावर जी काही माहिती आहे ती माहिती आरएनएच्या धाग्यावरती पाठवली जाते. तर ती डीएनएची माहिती आरएनएच्या धाग्यावर पाठवण्याची जी काही प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण प्रतिलेखन म्हणतो. ओके, पुढचा मुद्दा बघा, शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो. म्हणजे शरीराचे अनेक तुकडे होतात काही प्राण्यांच्या, आणि ते तुकडे झाल्यानंतर प्रत्येक तुकडा जो आहे तो एक नवीन सजीव म्हणून निर्माण होतो. प्रत्येक तुकडा एक नवीन जीव म्हणून निर्माण होतो, नवीन जीव म्हणून तो जगू लागतो आणि नवीन अनेक सजीव तयार होतात त्या एका तुकड्यापासून. एका शरीराचे अनेक तुकडे होऊन अनेक सजीव तयार होतात. या प्रक्रियेला, म्हणजे हे जे प्रजनन आहे, हे प्रजनन टिंबटिंब अलैंगिक प्रकारचे प्रजनन आहे. ऍक्च्युअली तुकडे होतात म्हणजे हे अलैंगिक प्रजनन आहे, लैंगिक प्रजनन नाहीये. पण त्यातल्या त्यात कुठलं आहे, तर त्यातल्या त्यात खंडीभवन. म्हणजे एखाद्या वेळेस शरीराचे तुकडे होतात. आता हा जो मुद्दा आहे ना, कधी कधी 1 मार्काला पण येऊ शकतो, की खंडीभवन म्हणजे काय किंवा प्रतिलेखन म्हणजे काय. अशा प्रकारचा प्रश्न 1-1 मार्काला सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. जसं की इथे शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा एक नवजात सजीव म्हणून जगू लागतो, हे जे प्रजनन आहे याला आपण खंडीभवन अलैंगिक प्रकारचे प्रजनन आहे असं आपण म्हणतो. दुसरा बघा, इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून टिंबटिंब तयार होतं. बघा, ज्यावेळेस इंधन जळतं पण ते अपूर्ण जळतं, पूर्णपणे जळत नाही, तेव्हा त्याच्यापासून कार्बन मोनॉक्साईड तयार होतं. कार्बन डायऑक्साईड नाही होत, क्लोरोफ्लोरिक कार्बन नाही होत, हायड्रोजन सल्फाइड नाही होत, तर कार्बन मोनॉक्साईड तयार होतो इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून. पुढचा प्रश्न आहे, प्रकल विभाजनात तर्कतंतू टिंबटिंब या अवस्थेपासून दिसू लागतात, तर मध्य अवस्थेपासून दिसू लागतात. पुढचा एक प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेतला महत्वाचा, कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार टिंबटिंब आम्लापासून बनतात, तर ते ग्लुकॉनिक आम्लापासून बनतात. तर अशा प्रकारे हे 5 प्रश्न होते. याचा तुम्ही मला वाटतं स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या, अतिशय महत्वाचे आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा जो मित्रांनो प्रश्न आहे ना, त्या प्रश्नामध्ये काय असतं, पहिल्यातला ब, मी तुम्हाला म्हटलं 5 प्रश्न असतात. लक्षात घ्या, स्वरूप नीट समजून घ्या. पहिल्यातला ब याच्यामध्ये 5 प्रश्न असतात आणि ते 5 प्रश्न वेगवेगळे असतात. एखादा प्रश्न संकल्पना व्याख्या लिहा असेल, एखादा प्रश्न एका वाक्यात उत्तर द्या असेल, एखादा प्रश्न चुकी बरोबर असेल, एखादा प्रश्न सहसंबंध ओळखा असेल, एखादा प्रश्न मी कोण आहे हे ओळखा. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे इथं प्रश्न असणारे छोटे छोटे. या प्रश्नांची तयारी करत असताना मित्रांनो लक्षात घ्या, पुस्तकाचं वाचन खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं विद्यार्थ्यांना वाटतं की सर पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न आला, पण हा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा नसतो, पुस्तकातलाच असतो, पण आपण पुस्तक नीट वाचत नाहीये. पुस्तक वाचा, पुस्तकातल्या महत्वाच्या संकल्पना, महत्वाच्या व्याख्या ज्या तुम्हाला वाटतील, महत्वाचे शब्द वाटतील, त्याला अधोरेखित करा, ते लिहून घ्या, ते पाठ करा. तिथं ते जर केलं तर पहिला आणि दुसरा प्रश्न तुमच्या पहिल्यातला अ आणि ब तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. आता याच्यात बघा कसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. याच्यात पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय बघा इथे, की विसंगत पद ओळखा. वाळवणे, खारवणे, शिजवणे, साखर घालणे. तर याच्यामध्ये शिजवणे जो आहे ना, हा एक
वेगळा प्रकार आहे. शिजवणे हा एक वेगळा वेगळा शब्द आहे, वेगळं पद आहे, लक्षात घ्या. सहसंबंध लिहा. आता बघा वलई गांडूळ जे आहे, बघा या ठिकाणी वलई मध्ये गांडूळ आले, तर चपट्या कृमीमध्ये काय येतील, तर ते प्लॅनेरिया किंवा लिव्हर फ्लूक तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. ओके. तर आणि त्याच्यानंतर पुढे बघा चुक्की बरोबर ते लिहा. तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग होत नाही. मित्रांनो, हे चूक आहे. कारण तंबाखू खाल्ल्यामुळं किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळं तुम्हाला कर्करोग होऊ शकतो किंवा इतर बरेचसे तोंडाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते तंबाखू किंवा इतर काही गोष्टी खाल्ल्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर वृषणाचे कार्य काय आहे? बघा वृषणाचे कार्य काय? शुक्राणू असलेले वीर्य तयार करणे, म्हणजे शुक्राणू असलेलं वीर्य तयार करणं आणि पुरुष संप्रेरक, त्याचबरोबर म्हणजे आणि पुरुष संप्रेरक टेस्टोस्टेरॉन तयार करणे, म्हणजे दोन गोष्टी आहेत. वृषणाची दोन कार्य दिसतात इथं. शुक्राणू असलेलं वीर्य तयार करणं आणि पुरुष संप्रेरक टेस्टोस्टेरॉन तयार करणं, हे एकदा समजून घ्या. त्याच्यानंतर बघा मी कोण आहे, मी तुम्हाला म्हटलं ना मी कोण आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की इथं विचारलंय, मी सरीपसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण? बघा पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला जोडणारे दुवे ही संकल्पना आहे. तर याच्यामध्ये डबकिल प्लॅटिपस हे या ठिकाणी उत्तर येईल. मी सरीपसृष्टी आणि सस्तनी प्राणी, म्हणजे डबकिल प्लॅटिपस हा जो प्राणी आहे तो काय करतो, सरीपसृष्टीचे प्राणी आणि सस्तनी प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे, कारण दोघांमधले काही समान गुणधर्म याच्यामध्ये दिसतात. ओके. आता पुढचा मुद्दा बघू आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न जास्त मार्काचा आहे. कारणे द्या. 2-2 मार्काचे या ठिकाणी 3 प्रश्न विचारले जातील दुसऱ्यातल्या अ मध्ये, आणि 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे. कारणे द्या. कारणे द्या म्हणजे शास्त्रीय कारणे द्या. आता इथे शास्त्रीय कारणे द्या म्हटल्यावरती शास्त्रीय भाषेतच तुम्हाला द्यावी लागणार आहेत. तुमची भाषा नको. इथं शास्त्रीय भाषेत दिली, व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला व्यवस्थित पैकीच्या पैकी मार्क मिळतील. ओके. आता बघा काही कारणे या ठिकाणी आली होती. यातली काही कारणे यावर्षी सुद्धा येऊ शकतात. यातलं बघा पहिलं कारण आहे, भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. बघा मित्रांनो, साधी गोष्ट आहे, लॉजिक आहे इथं. आज जर तुम्ही बघितलं तर आपल्या देशाची लोकसंख्या 120 कोटीच्या पुढे पोहोचलेली आहे. ऍक्च्युली 125 कोटी, 150 कोटीच्या, 140 कोटीच्या पुढे पोहोचलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा विस्फोट होत आहे. लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते. कारण लोकसंख्या वाढल्यामुळे काय होतंय, की जी उत्पादनाची साधने ती तेवढीच आहेत, परंतु लोकसंख्या वाढत आहे, जमीन पण तेवढीच आहे. त्याच्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, आर्थिक विषमता निर्माण होऊ शकते. असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न सुटण्यासाठी भारतीयांनी कुटुंब नियोजन करणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण कसे मुद्दे लिहिणार? पहिला मुद्दा तुम्ही लोकसंख्येवरती लिहा, की बाबा लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे, म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट होत आहे. खूप झपाट्याने वाढत आहे म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट होत आहे. त्याचबरोबर आता जवळपास 120 कोटींच्या वर लोकसंख्या गेली आहे. म्हणजेच आपल्या देशात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. कारण लोकसंख्या झपाट्याने वाढत असते, त्याला आपण म्हणतो लोकसंख्येचा विस्फोट. इथे खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने लोकसंख्या वाढते. त्यामुळे वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न आणि कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण, अशा अनेक समस्या निर्माण होतात. लोकसंख्या वाढल्यामुळे काय होतं, बेरोजगारी वाढते, दरडोई उत्पन्न आणि कर्ज वाढतं. ओके. दरडोई उत्पन्न आणि कर्ज वाढतं. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे, त्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती ताण निर्माण होतो. ओके. यावर एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणे हा होय. यासाठी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. कारण लोकसंख्या जर का वाढली तर जंगलतोड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते. कारण लोकसंख्या वाढल्यामुळे घरं बांधावी लागतात, जास्त बिल्डिंग बांधाव्या लागतात आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते. नैसर्गिक साधन संपत्तीची वाट लागते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं कुटुंब नियोजन भारतामध्ये करणं गरजेचं आहे. पुढचा एक प्रश्न याच्यामध्ये आहे, की खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस बघा खूप व्यायाम केल्यानंतर सुद्धा थकल्यासारखं वाटतं किंवा खूप सारं धावल्यामुळे, खूप चालल्यामुळे सुद्धा कधी-कधी थकल्यासारखं वाटतं. एखाद्या वेळेस बिल्डिंगची लिफ्ट बंद असेल, पहिल्या मजल्यावरून 6व्या मजल्यावर तुम्ही ज्यावेळेस चालत, चालत, चालत जाता, तेव्हा पण थकल्यासारखं वाटतं. तर असं का होतं? खूप व्यायाम केल्यामुळे आपण म्हणतो की शक्ती येते, शरीर सुदृढ बनतं. पण जेव्हा तुम्ही व्यायाम करता, खूप व्यायाम करता प्रमाणाच्या बाहेर, आणि तो व्यायाम केल्यानंतर तुम्हाला खूप थकल्यासारखं का वाटतं? तर त्याचं नेमकं सायंटिफिक कारण काय? तर पहिली गोष्ट बघा, आपण जास्त व्यायाम करतो, तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विना ऑक्सिजन विना ऑक्सिशोषण करतात. म्हणजे
व्यायाम करताना ऑक्सिजनची गरज आपल्याला खूप भासते. ज्यावेळेस आपण खूप व्यायाम करतो ना मित्रांनो, तेव्हा आपल्या आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासते. ऑक्सिजनची कमतरता भासते आणि ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळं आपल्या शरीरातले स्नायू आणि पेशी काय करतात? विनाऑक्सी शोषण करतात. म्हणजे ऑक्सिजन शिवाय ते शोषण करत असतात. मग त्याच्यामुळे काय होतं? विनाऑक्सिक शोषण केल्यामुळे काय होतं मासपेशीमध्ये? तर विनाऑक्सिक शोषण प्रक्रियेमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं. हे लॅक्टिक आम्ल तयार होतं. हे लॅक्टिक आम्ल हा उल्लेख आला पाहिजे. विनाऑक्सिक शोषण प्रक्रियेमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि तसेच एटीपी चे रेणू देखील खूप कमी प्रमाणात तयार होतात. एटीपीचे जे काही रेणू असतात, ते सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये तयार होतात. ते जास्त तयार होणं गरजेचं असतं, पण ते खूप कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठतं. ऊर्जा कमी तयार होते, पण लॅक्टिक आम्ल जास्त प्रमाणात साठतं आणि यामुळे आपल्या शरीराला थकल्यासारखं वाटतं. कारण ऊर्जा कमी निर्माण होते आणि लॅक्टिक आम्ल जास्त प्रमाणामध्ये साठून राहतं. त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. याचं उत्तर तुम्ही लिहू शकता असं. पुढचा एक तिसरा या ठिकाणी प्रश्न आहे याच्यातला. बघा विद्युत ऊर्जा, त्याचबरोबर सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. आता तुम्ही साधी गोष्ट बघा, जलविद्युत ऊर्जा. बघा समजा जलविद्युत ऊर्जा पाण्यापासून तयार होते. एखादं धरण आहे, एखादी डॅम आहे, तिथं पाणी अडवलं जातं डोंगरदऱ्यामधून आणि पाणी अडवून त्याच्यापासून वीज निर्मिती केली जाते. पावसाचं पाणी साठलं, वीज निर्मिती झाली, त्या डॅम मधलं जर पाणी धरणातलं संपलं, संपल्यानंतर परत पाऊस पडणार आहे. परत पाऊस पडल्यामुळे परत वीज निर्मिती करता येणार आहे. त्याच्यामुळं ही निर्मिती परत करता येणार. जलविद्युत निर्मिती जी आहे ती संपणार नाही. ती तुम्हाला नेहमीच तुम्ही वीज निर्मिती करू शकता जलविद्युत निर्मिती. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा जर विचार केला तर जोपर्यंत आपण सर्वजण आहोत तोपर्यंत सूर्य म्हणजे सूर्य आहे म्हणून आपण सगळेजण आहोत. तर सौर ऊर्जा जी आहे, ही सौर ऊर्जा सुद्धा तुम्ही नेहमी करू शकता. ती संपणार नाहीये कधीच. आणि त्याचबरोबर पवन ऊर्जा. पवन ऊर्जा म्हणजे काय? पवन चक्की फिरते, त्याच्यापासून ऊर्जा तयार होते आणि ही पवन ऊर्जा जी आहे ना, ती सुद्धा कधीच संपणार नाहीये. वारा वाहतच राहणार आहे. त्या वाऱ्यापासून वीज निर्मिती होतच राहणार आहे. म्हणजे हे जे ऊर्जा स्रोत आहे, ते कधीच संपणार नाहीये. जसं की कोळसा एखाद्या वेळेस संपू शकतो. पेट्रोलियम या सगळ्या गोष्टी जमिनीच्या पोटामध्ये जेवढं आहे ती सगळी खनिज संपत्ती बाहेर काढली की ते एक वेळेस संपू शकतं. पण हे 3 स्रोत असे आहेत की जे कधीच संपणार नाहीयेत. बघा काय आहे इथं, की जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केले जातात. किंवा तुम्ही तुमच्या भाषामध्ये लिहू शकता. जलविद्युत ऊर्जा बघा, जलविद्युत ऊर्जा पाण्यापासून, पवन ऊर्जा वाऱ्यापासून, सौर ऊर्जा सूर्याच्या मदतीने तयार केली जाते. हे ऊर्जा स्रोत म्हणजे जलसाठा, वेगात वाहणारा वारा आणि सूर्यप्रकाश हे शाश्वत आहेत. म्हणजे कधीही न संपणारे आहेत. म्हणजे हे ऊर्जा स्रोत म्हणजे कुठले? की वेगात वाहणारा वारा, जलसाठा आणि सूर्यप्रकाश हे शाश्वत आहे. म्हणजे कधीही न संपणारे आहेत. आणि जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात. म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. का म्हणतात? कारण हे परत निर्माण आपल्याला करता येऊ शकतात या सगळ्या ऊर्जा. त्याच्यामुळे यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असं म्हणतात. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण ही 3 कारणं बघितली. आता आपण पुढे जाऊयात. आता कारणे द्यानंतर बघा दुसऱ्यातल्या जो आहे प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यातला जो आहे त्याच्यामध्ये 3 कारणे विचारली असतात आणि त्याच्या 3 कारणामधून आपल्याला कुठलीही 2 कारणे सोडवायची असतात. आता दुसऱ्यातला जो आहे ना याच्यामध्ये 2-2 मार्काचे तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील. आणि या 5 पैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. या प्रश्नामध्ये संकल्पना स्पष्ट करा असेल, टिपा लिहा असेल, संकल्पना स्पष्ट करा असेल किंवा त्याचबरोबर काही प्रश्नाची उत्तरं द्या असतील किंवा तुम्हाला फरक स्पष्ट करा. अशा प्रकारचे प्रश्न इथं असू शकतात. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याकडे आहे बघा. ओघ तक्ता पूर्ण करा. किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम. जे किरणोत्सारी प्रदूषक असतात, त्याचे नेमके काय परिणाम आहेत? ते मित्रांनो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम बघा. पहिली गोष्ट किरणोत्सारी प्रदूषणामुळे काय होऊ शकतात? पहिली गोष्ट जनुकीय बदल होतात. आणि ते जनुकीय बदल ते पुढे तसेच फॉरवर्ड होत राहतात आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. जनुकीय बदल होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या दृष्टीवरती एक वाईट परिणाम होतो. दृष्टीवरती हानिकारक आहे. शरीरातील ऊतीचा नाश करतात आणि त्याचबरोबर कॅन्सरकारी अल्सर सुद्धा तयार करतात. किरणोत्सारी प्रदूषके. ओके. तर हे या प्रश्नाचं उत्तर असं आपण लिहू शकतो. सोपे असतात. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे. इथे बघा फरक स्पष्ट करायला सांगितला होता, की पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी वर्ग. याच्यामध्ये काय बघा इथं 7 मुद्द्यांपेक्षा कुठले 4 पॉइंट लिहिले, 2 पॉइंट लिहिले तरी चालतील बघा. पहिला मुद्दा आहे, पक्षी वर्ग पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेला असतो. खेचर म्हणजे तो वाऱ्यामध्ये उडणार आहे.
सस्तन प्राणी पूर्णपणे भूचर जीवनासाठी अनुकूलित झालेला असतो. इथं फक्त खेचर लिहायचं, इथं भूचर लिहायचा, विषय संपला. म्हणजे पक्षी वर्ग खेचर आणि सस्तन प्राणी वर्ग भूचर. म्हणजे पक्षी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेला असतो आणि सस्तन प्राणी पूर्णपणे भूचर जीवनासाठी अनुकूलित झालेला असतो, विषय संपला. दुसरा मुद्दा लिहा, यांचे शरीर निमुळतं असतं. बघा, शरीर तुम्ही जर बघितलं तर निमुळतं असतं पक्ष्यांचं. प्रत्येक पक्ष्याचं शरीर निमुळतं असतं. असून शिर, मान व धड या स्वरूपात असतं. शिर असते, मान असते, शिर असते, मान असते आणि धड या स्वरूपात त्यांचं शरीर असतं. आणि यांचं शरीर निमुळतं नसून मान, धड व शेपूट या स्वरूपामध्ये असतं. मान, धड आणि शेपूट असतं. ओके. तसं यांचं निमुळतं असतं, तसं यांचं निमुळतं नसतं. मग तुम्हाला जर काय आठवलं नाही तर यांचे शरीर निमुळते असते, यांचे शरीर निमुळते नसते. संपला विषय. पुढे बघा. यांना उपांगांच्या 2 जोड्या असतात, परंतु उपांगे पंखांमध्ये परिवर्तित झालेले असतात. यांची जी उपांगे आहेत, त्या उपांगांच्या 2 जोड्या असतात आणि त्या उपांगांचं परिवर्तन पंखात झालेलं असतं. त्याच्यामुळे ते हवेमध्ये प्रवाह करू शकतात. यांना उपांगांच्या 2 जोड्या असतात. एक जोडी जमिनीवर चालण्यासाठी आणि दुसरी अनुकूलित झालेली असते. एक जोडी जमिनीवर चालण्यासाठी पायांची आणि दुसरी आपल्या हातांची अनुकूलित झालेली असते. ओके. यांच्या अंगुलींना नखे असतात आणि यांच्या अंगुलींना नखे, खूर इत्यादी असतात. ओके. इथं फक्त नखे, इथे नखे किंवा खूर असू शकतं. यांना बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते आणि यांचा बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरी स्वरूपाचा असतो. यांच्या जबड्याचे रूपांतर चोचीत झालेले असते आणि यांच्या जबड्यात दात आणि मुखाला जबड्याचे आच्छादन असते. बरं लक्षात घ्या, यांच्या जबड्या लगत यांच्या जबड्याचे रूपांतर चोचीत झालेले असते आणि यांच्या जबड्यात दात असतात. एवढं लिहिलं तरी चालेल. आणि इथं पक्षी अंडज असतात, सस्तन प्राणी जरायुज असतात. हे अंडज नसतात, जरायुज असतात. फक्त प्लॅटिपस अंडी घालतो. पुढे बघा, इथं उदाहरण मोर, पोपट, तुम्ही जे रेग्युलर पक्षी बघता ते मोर, पोपट, कबूतर आणि इथे तुम्ही मानव, कांगारू अशा प्रकारे प्राण्यांची नावे लिहू शकता. ठीक आहे. आता आपण यातला तिसरा प्रश्न बघा काय आहे. यातला तिसरा प्रश्न आपल्याकडे आहे. पुढे दिलेल्या चित्राचं निरीक्षण करून या आपत्तीचे 2 परिणाम सांगा. बघा इथं पुढे काय आहे, हे चित्र काय दाखवतं तुम्हाला, या प्रश्नाचं उत्तर जाऊ द्या, तुमच्या मताने लिहायचंय. हे चित्र हा एक रेल्वेचा अपघात आहे. बरोबर. हा रेल्वेचा अपघात आहे. रेल्वे जी आहे त्या 2 रेल्वे एकमेकाला धडकलेल्या दिसतात. रेल्वेचा अपघात झालेला दिसतोय आणि याचे 2 परिणाम काय? या अपघातामुळे एकतर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झालेली असू शकते. बऱ्याच मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा झालेली असू शकते. असे 2 परिणाम तुम्ही लिहू शकता. तर बघा, रेल्वे अपघाताचे दुष्परिणाम इथं आहेत. रेल्वे प्रवासी जबर जखमी होतात. प्रसंगी रेल्वे प्रवाशांची जीवितहानी होते. हा एक परिणाम असू शकतो. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे रेल्वे वाहतूक बंद पडते किंवा गाड्या उशिराने धावतात. त्यामुळे इतर प्रवाशांचे हाल होते. असं होऊ शकतं. किंवा रेल्वेच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान होते. वित्तहानी सुद्धा होते आणि अनेकदा आजूबाजूच्या परिसराचे सुद्धा प्रचंड नुकसान होते. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कुठलेही 2 या ठिकाणी मुद्दे लिहू शकताय. ओके. 3 मार्काला प्रश्न आला तर 3. पुढचा बघा. पुढचा मुद्दा जो आहे तो आपल्याकडं आपण बघूयात पुढचा प्रश्न. ताण-तणाव कमी करण्याचे 4 मार्ग. बघा, ताण-तणाव जर तुमच्याकडे स्ट्रेस असेल, हा प्रश्न फक्त परीक्षेसाठी नाही, आपल्या आयुष्यामध्ये जे काही ताण-तणाव आपल्याला येतात, ते ताण-तणाव आपल्याला ते ताण-तणाव जे आहे ते दूर करता आले पाहिजेत. पहिली गोष्ट, ताण-तणाव दूर करण्यासाठी तुम्ही व्यायाम करू शकताय. ताण-तणाव दूर करण्यासाठी चांगली पुस्तकं वाचू शकताय. ताण-तणाव दूर करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करू शकताय. गाणी ऐकू शकताय चांगल्या प्रकारे. तर खूप सारखे सुसंवाद तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चर्चा करू शकताय. त्याचबरोबर काही गोष्टी तुम्ही लिहू शकताय. तुमचे छंद, जे आवडी-निवडी आहेत, त्या तुम्ही जोपासू शकताय. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. तर त्याच्यातले बघा काही मुद्दे आहेत. पहिली गोष्ट, हास्य मंडळ. एकत्र जमून मोठ्याने व मन मोकळेपणाने हसून तुम्ही आपला ताण दूर करू शकताय. ओके. त्याच्यानंतर सुसंवाद. मित्र-मैत्रिणी, समन्वयक, भाऊ-बहीण, शिक्षक, पालक या सगळ्यांशी सुसंवाद साधणे म्हणजे आपले मन मोकळे करणे. याने ताणतणाव कमी होतो. डिप्रेशनमध्ये असाल, टेन्शनमध्ये असाल, मित्राशी चर्चा कर बाबा. मित्राशी चर्चा कर. ओके. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांसोबत चर्चा करा. लेखन करा. आपले मनातले विचार लिहून काढले आणि आपल्या चुकीच्या विचारांचं जर विश्लेषण केलं तरी सुद्धा ताण कमी होतो. त्याच्यानंतर छंद जोपासा. वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्र, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही आणि रिकामा वेळ देखील सत्कारणी लागतो आणि सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवावे. त्यामुळे नकारात्मक भावना दूर होतात. म्हणजे सकारात्मक गोष्टींकडे मन वळवलं पाहिजे. लक्षात आलं असेल तुमच्या नेमके कुठले कुठले मुद्दे येते. आता पुढे जाऊयात आपण. यातला शेवटचा आणि 5वा प्रश्न आहे. आपल्याकडे 5 प्रश्न असतात. बघा 5वा प्रश्न, हे संकल्पना चित्र पूर्ण करतात. सूक्ष्म जीव जे आहेत
म्हणजे सूक्ष्मजीवांचा उपयोग या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. तेल गळती म्हणजे सूक्ष्मजीव जे आहे ना, तेल गळती झाली ना, तर तिथं समुद्रामध्ये, पाण्यामध्ये तर तिथं सूक्ष्मजीव सोडतात काही प्रकारचे, विशिष्ट प्रकारचे आणि ते सूक्ष्मजीव काय करतात ते तेल शोषून घेतात आणि तेच तिथं वाहतात. ते सगळं स्वच्छ करतात पाणी. बायोगॅस आणि कंपोस्ट खत बनवण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्याचबरोबर तुम्ही बघा ते पाव बनवता, यीस्ट बनवण्यासाठी सुद्धा जीवाची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आपल्याला भासत असते. ते तर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सूक्ष्मजीवांची गरज भासते. तर त्याच्यामध्ये बघा जैविक कीटकनाशके आणि जैविक संरोपण करण्यासाठी सुद्धा जैव इंधनांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी भूमिभरण खड्ड्यामध्ये सुद्धा जिथं-जिथं तुम्हाला 4 मुद्दे दिले जातील आणि ते 4 बॉक्स तुम्हाला इथं भरावे लागतील. ओके. पुढे बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहे. तिसरा प्रश्न हा सगळ्यात जास्त मार्काला असतो. 3-3 मार्काचे प्रश्न असतात. पण साधारणतः इथे एकूण 8 प्रश्न दिले जातात आणि या 8 प्रश्नांपैकी आपल्याला कुठलेही 5 प्रश्न सोडवायचे असतात. तर आता बघूयात आपण इथे नेमके कुठले हे 8 प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 3 मार्क आहेत. तर बघा उत्क्रांतीचे शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व साधारण स्पष्ट करा. बघा उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे, जो चार्ल्स डार्विन यांनी मांडला. तर ह्या उत्क्रांतीचे काही पुरावे आहेत. पुरावे असतात. बाबा ही उत्क्रांती मानवाची किंवा इतर सगळ्या प्राण्यांची होत आहे. पण हिचे काही पुरावे आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे आहेत. तर त्याच्यामध्ये शरीरशास्त्रीय पुरावे जे आहेत, ते आपण बघूयात नेमके कुठले. पहिला मुद्दा बघा, निरनिराळ्या सजीवात शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदाहरणार्थ मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर, देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडीने साम्य दिसून येते. म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत, त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला साम्य दिसतात काही प्रमाणामध्ये. म्हणजे जसं की तुम्ही मानवाचा हात बघितला, बैलाचा पाय बघितला, वटवाघळाचा पर बघितला, देवमाशाचा पर बघितला, यांची जी हाडांची रचना आहे, तर या हाडांच्या रचनेत काही प्रमाणामध्ये तुम्हाला साम्य दिसून येतं. त्याचबरोबर बाह्य रूपात कोणतंही साम्य दिसून येत नाही. म्हणजे बाह्य रूपामध्ये बाहेरून बघितलं तर माणूस आणि वटवाघूळ याच्यामध्ये खूप सारा फरक दिसतो. त्याचबरोबर बैलाचा पाय आणि आपला हात याच्यामध्ये पण खूप मोठा फरक असू शकतो बाह्य रूपामध्ये. परंतु त्यांच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं बघा त्यांच्या प्रत्येक प्राण्यात त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोग सुद्धा वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेत सुद्धा आपल्याला भिन्नता आढळते. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की म्हणजे शरीर रचनेमध्ये तर भिन्नता आहे. त्याच्या उपयोगामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला भिन्नता दिसेल. ओके. परंतु हाडातील जे काही साम्य आहे, हाडांमधले साम्य, हाडांची जी काही जोडणी यांची झालेली आहे, तर त्या जोडणीमुळे यांचं पूर्वज समान असू शकतात, हा एक पुरावा या ठिकाणी ठरतो. ओके. आणि यालाच आपण शरीरशास्त्रीय पुरावा असं म्हणतो. म्हणजे तुम्ही इथं उत्तर लिहू शकता, की बाबा निरनिराळ्या सजीवांच्या शरीरातील वैशिष्ट्ये समान वैशिष्ट्यांमध्ये साम्य दाखवतो. जसं की मानवाचा हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर असेल किंवा देवमाशाचा पर असेल, यांच्या हाडांच्या रचनेत आपल्याला साम्य दिसतं. बाहेर जर तुम्ही बघितलं तर बाहेरून जर तुम्ही पाहिलं, तर बाहेरून हे प्राणी वेगळे दिसतात एकमेकांपेक्षा खूप किंवा त्यांच्याकडे जे काही हात आहे त्यांचे जे काही अवयव आहेत यांचा उपयोग सुद्धा वेगवेगळा आहे. परंतु त्यांच्या हाडांच्या रचनेमध्ये साम्य असतं आणि हे साम्य असं दर्शवतं, की यांचे पूर्वज कोणीतरी एकच असो. त्याच्यामुळे याला शरीरशास्त्रीय पुरावा असं आपण म्हणतो पहिल्या प्रकरणातला प्रश्न. दुसरा प्रश्न इथं आपल्याकडे होता, की बघा अ, तुम्ही काय कराल? बघा 3 प्रश्न आहे. शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. तुम्ही काय कराल? त्याला काय तंबाखू आणायला द्याल? का त्याच्या शेजारी बसाल तंबाखू म्हणत? हां? असं नाही करणार आपण. तंबाखू खाणं हे किती घातक आहे, तुम्ही सांगा. तुमच्या भाषेत उत्तर लिहायचं की तंबाखूमुळे कर्करोग होतो. तंबाखू शरीरासाठी किती घातक आहे, याचं त्याला महत्त्व आम्ही पटवून देऊ किंवा त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेल. अशा शब्दात तुम्ही उत्तर लिहू शकताय. ओके. तर ते तसं तुम्ही सांगू शकताय, की बाबा तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण आहे. हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या माध्यमातून समजावून सांगू. उदाहरणार्थ तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारे चित्र, फोटो आपण ती दाखवू. आणि तंबाखूची पुडी पण त्याला दाखवू आपण, की बघ बाबा ह्या पुडीवरच इथं दिलंय चित्र ते बघ, असं होऊ शकतं. आणि या पुडीवरच लिहिलेलं असतं तंबाखूमुळे कॅन्सर होतो, तरी माणूस तंबाखू खातो. बघा, तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद आहे. बघा, सतत सेल्फी काढण्याच्या सवयीला दूर ठेवणे जरुरीचे आहे. त्याला आपण सांगू शकतो, की जिथं जाईल तिथं सेल्फी काढण्यापेक्षा तिथल्या निसर्गाचा, तिथल्या वातावरणाचा, तिथल्या परिस्थितीचा आस्वाद घ्यायला आपण शिकलं पाहिजे. जो अशा सवयीत अडकतो, तो केवळ स्वतःचाच विचार करीत असतो. यासाठी त्याची सेल्फी काढायची सवय दूर करण्याचा प्रयत्न करून त्याचे मन इतर गोष्टींकडे वळवण्याचा आपण प्रयत्न करू. पुढे तुमची बहीण अबोल आहे, ती सतत एकटी आहे. तर ती जर अबोल असेल, ती सतत एकटी असेल, तर मी तिच्याशी चर्चा करायचा प्रयत्न करेल. तिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायचा प्रयत्न करेल किंवा तिला एखाद्या काउन्सिलरकडे घेऊन जाईल
अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतो. बघा, सतत अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना विचार येत असतात. कधी कधी अशी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असते. यासाठी बहिणीला एकटे पडू देणार नाही. तिच्या मित्र मैत्रिणींना घरी बोलवून त्यांच्यासोबत तिला मिसळायला उद्युक्त करू. तिला जे आवडतात असे छंद जोपासायला आपण मदत करू, किंवा तुम्ही आणखी काही गोष्टी लिहू शकता याच्यामध्ये. अशा प्रकारचे काही प्रश्न ज्याची उत्तरं तुम्हाला कुठं सापडणार नाही, ज्यांची उत्तरं तुमच्या मनातच दडलेली आहेत, असे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे इथे बघा, जरा काळजी घ्या या प्रश्नाची उत्तर लिहिताना, सोपे असतात. पुढे बघा, घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्याल? घरातील कचरा विघटन होण्यासाठी ओला कचरा, सुका कचरा वेगळा ठेवू आपण. त्याचबरोबर तो कचरा जो आहे, बघा लक्षात घ्या, एकदम सोपा आहे, की घरातील कचऱ्यात जैव विघटनशील आणि अजैव विघटनशील असे दोन्ही प्रकारचे पदार्थ असू शकतात. यातील जैव विघटनशील कचरा आपसुकच कुजला जाऊन त्यापासून विघटनाने असेंद्रिय घटक पुन्हा तयार होतात. परंतु अजैविशील पदार्थ वेगळे काढून ते पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण करण्यासाठी पाठवता येईल. यालाच अनुक्रमे सुका कचरा व ओला कचरा असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे जैविक घटापासून काही खतं तयार होऊ शकतात आणि अजैविक घटक आहेत, त्याचा पुनर्वापर कसा करता येऊ शकतो यावर आपण विचार करू. ओल्या कचऱ्यामध्ये घरातल्या घरात देखील विघटन करता येते. त्यासाठी एखाद्या कुंडीत किंवा टाकीत ओला कचरा कंपोस्ट करण्यासाठी तुम्ही ठेवू शकताय. त्यावर मातीचा पातळ थर तुम्ही टाकला आणि हवा खेळती राहील, अशा ठिकाणी जर ही कंपोस्ट कुंडी ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. एक कंपोस्ट खत चांगलं तयार होऊ शकतं, जे खत तुम्ही घरातल्या बागेमध्ये वापरू शकताय. ओके, घरातील विघटनशील कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू, काचा, धातूच्या वस्तू किंवा औषधे, ई वेस्ट या बाबींचा समावेश कधीही नसावा. बरं का, कधीही करणार नाही. म्हणजे घरातला जो काही कचरा आहे त्याच्यामध्ये काचा असेल, ई कचरा असेल किंवा इतर धातूच्या वस्तू यांचा समावेश कधीही करणार नाही. तो वेगळा ठेवू, तो सगळा कचरा. त्याचबरोबर विषारी पदार्थ, कीटकनाशक द्रव्ये यांमुळे विघटन योग्यरित्या होणार नाही. तसेच अंमलात असलेल्या पदार्थांनी देखील विघटन प्रक्रियेला बाधा येते. त्यामुळे घरातील कचरा विघटन करताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं. आपण या ठिकाणी असं या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. जितकं आठवल तितकं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. काही तुमच्या मतानुसार काही गोष्टी तुम्ही ते ऍड करू शकताय. पुढे बघा, पुढचा प्रश्न चौथा. आता इथे बघा, याच्यामध्ये आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायची होती. पहिला मुद्दा बघा, आकृतीमधील प्राणी कोणत्या संघातील आहे? तर हा जो प्राणी आहे तो संधिपात संघातील आहे. कुठल्या? संधिपात संघातील आहे, असं आपण लिहू शकतो. एकदम सोपा विषय होता. त्याचे त्वचेवरील आवरण कोणत्या पदार्थाचे बनले? बघा, त्वचेवरचं जे आवरण तुम्हाला या ठिकाणी हे दिसतंय ते कायटिन युक्त आहे. ओके, कायटिन युक्त आहे. आणि शरीर कोणत्या प्रकारची सममिती दाखवतो? तर द्विपार्श्व सममिती दाखवतो. द्विपार्श्व सममिती दाखवतं हे शरीर. तर अशी या प्रश्नाची उत्तर लिहू शकताय. त्यामुळे पुस्तकामध्ये जितकी काही आकृती आहेत प्राण्यांची जी चित्र आहेत ती नीट समजून घ्या. त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 5वा. आपल्याला 5च प्रश्न लिहायचे असतात, पण आपण सगळे प्रश्न बघण्याचा प्रयत्न करू. या 5व्या प्रश्नामध्ये काय, संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. बघा, आता ह्या संकल्पना 3 आहेत. 3च संकल्पना दिल्या जातील. एका संकल्पनेला 1 मार्क, 3 संकल्पनांचे झाले 3 मार्क. बघा, जसं की इथं भाडोत्री मातृत्व. ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, ज्या स्त्रियांमध्ये जे काही गर्भाशय आहे ते रोपणक्षम नसते, त्यांना मुलं नाही होऊ शकत, अशी परिस्थिती असेल, तर अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. आता भाडोत्री मातृत्व म्हणजे काय, तर या पद्धतीत काय केलं जातं, जिला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते. या पेशीचे काच नलिकेत त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्राणू पेशींचा वापर करून फलन घडून आणले जाते आणि यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो. म्हणजे बघा, काय केलं जातं, एखादी स्त्री आहे, तिचे जर का गर्भाशय जे आहे ते रोपणक्षम जर नसेल, तर त्या स्त्रीच्या गर्भाशयातून अंडपेशी एक बाहेर काढली जाते आणि त्याच अंडपेशीचं काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशीचा वापर करून फलन घडून आणलं जातं काच नलिकेमध्ये. आणि ते फलन घडून आणल्यानंतर त्याचं जे रोपण आहे दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये केलं जातं आणि त्या दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये तो जे काही मूल आहे ते वाढत जातं. तर या प्रक्रियेला आपण भाडोत्री मातृत्व असं म्हणतो. पुढे बघा, काच नलिकेतील फलन. आता इथेच बघितलं आपण, अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काच नलिकेमध्ये घडून आणले जाते. या फलनातून तयार झालेले भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यामधील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात
आलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करण्यात येते. म्हणजे काच नलिकेमधलं फलन अशा प्रकारे घडून येतं. ओके. म्हणजे काय केलं जातं, अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचं फलन काच नलिकेमध्ये करण्यात येतं. म्हणजे या फलनातून तयार झालेलं भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यामधील त्या स्त्रीच्या गर्भामध्ये ते जे आहे त्याचं रोपण केलं जातं आणि मग अशा प्रकारे जी मुलं होतात, तर ती जी प्रक्रिया आहे काच नलिकेतील फलन आपण त्याला म्हणतो. पुढचा यातला तिसरा प्रश्न आहे. ते सगळे एकमेकांशी रिलेटेडच आहेत. वीर्यपिढी म्हणजे काय? बघा. जर पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल, तर अशा दाम्पत्याला वीर्य पेढीचा लाभ घेऊन अपत्य प्राप्ती करता येते. बघा का बघा. म्हणजे वीर्य पेढीमध्ये आरोग्यपूर्ण दात्यांकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते आणि या वीर्य पेढीतले वीर्य IVF तंत्रज्ञानाने भ्रूणाची निर्मिती करण्यात येते या वीर्यापासून. ओके. तर याला आपण म्हणतो वीर्य पेढी. पुढे बघा. पुढचा या ठिकाणी एक प्रश्न आहे 6वा. 6वा प्रश्न, कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? बघा. लक्षात घ्या, मानव काय करतोय? कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? की मानव जे उपग्रह अ, कृत्रिम उपग्रह म्हणजे मानव निर्मित, मानवाने तयार केलेले जे उपग्रह आहेत. एकच मिनिट, आपण जरा हा प्रश्न नेमका आपल्याकडे आहे का नाही एकदा चेक करू आपण. विज्ञान तंत्रज्ञान आपली ही जी काही प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये गडबड नको. तर बघा, एकदम सोपा प्रश्न आहे. या साधारणतः हां, चला. हां. येस. तर ॲक्चुअली इथून पुढचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जरा चेंजेस आहे या प्रश्नांमध्ये. कारण हा जो प्रश्न आहे मला असं वाटतं याच्यातला नाहीये. हा जरा वेगळा प्रश्न इथं आलेला आहे. आपण पुढचा प्रश्न बघूयात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. हां. हा दुसऱ्या भागातला आहे. हां. या ठिकाणी बघा. येस. पुढे दर्शवलेले मानवी शरीर रचनेतील विविध अवयव तुम्हाला लिहायचे. म्हणजे ही आकृती आली होती. अशा प्रकारे आकृती आपल्याला येऊ शकते. आता ह्या विविध भाग तुम्हाला दाखवायचे आहेत. जसं की इथं तुमच्याकडे डोके आहे, हे फुफ्फुस आहे, हे यकृत आहे, हे हृदय आहे, हे मूक आहे, ही किडनी तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर मांडीचा स्नायू आहे, हाताचे स्नायू आहे. तर इथं तुम्हाला अशा प्रकारे ही ही जी आहे तुम्हाला हे सगळे भाग जे आहेत ते आपल्याला दर्शवायचे होते. हे जे 6 पार्ट दिलेत 5-6 तर तेवढेच तुम्हाला विचारले होते. अशा प्रकारे पुस्तकामधली एखादी आकृती दिली जाऊ शकते आणि त्या आकृतीवरून तुम्हाला त्या आकृतीला नावे द्यायला सांगितली जाऊ शकतात. तर हे खूप सोपा प्रश्न असतो. त्यामुळे पुस्तकामधल्या आकृत्यांचं आपल्याला चांगलं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आपण बघूया या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा. याच्यामध्ये काय हां, बघा. इथे बघा याच्यामध्ये काय इथं ऊर्जा प्रकार. विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जेची साधनं काय? इस्त्री आणि गिझर. इथं उत्तर आहे. इस्त्री आणि गिझर. यांत्रिक ऊर्जा म्हणजे शिलाई मशीन, सायकल ही यांत्रिक ऊर्जा आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडं औष्णिक ऊर्जा म्हणजे काय? भट्टी किंवा वाफेचं इंजिन जे आहे ते आपण औष्णिक ऊर्जेची साधनं आहेत ती. म्हणजे ऊर्जा प्रकार आणि त्याची साधनं नेमकी कुठली ते आपण बघतोय. आणि सौर चूल, सौर तापक म्हणजे हे सौर ऊर्जेपासून बनलेली साधने आहेत. म्हणजे अशा प्रकारे हा एक छोटासा तक्ता आहे ऊर्जा प्रकार आणि त्याची साधने. म्हणजे विद्युत ऊर्जेची साधने कुठली? इस्त्री किंवा तुम्ही गिझर लिहू शकता किंवा आणखी सुद्धा तुम्ही लिहू शकताय. यांत्रिक ऊर्जेची काय बाबा शिलाई मशीन, सायकल किंवा तुमचा जो पंखा आहे तो सुद्धा तुम्ही लिहू शकताय. शिलाई मशीन आणि सायकल लिहू शकताय. म्हणजे ती यांत्रिक ऊर्जा झाली. औष्णिक ऊर्जा जी आहे, ती औष्णिक ऊर्जेची काही साधनं जी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, की बाबा भट्टी असेल किंवा वाफेचे इंजिन असेल आणि सौर चूल आणि सौर तापक हे कुठल्या ऊर्जेपासून मिळतात? तर सौर ऊर्जेपासून. तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, जिथं तुम्हाला हे तक्ते कंप्लीट करायला प्रश्न आहे, तर सोपा आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा जो परिच्छेद आहे मित्रांनो, हा परिच्छेद आपल्याला व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. ही जी काही तुम्हाला परिच्छेद जो आहे तो योग्य पर्याय वापरून पूर्ण करायचा. हा खूप सोपा प्रश्न असतो. अशा प्रकारचा येतो. जसं की समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम व तेलाची गळती होते. हे तेल कोणासाठी घातक असतं? घातक व विषारी बनू शकते. कोणासाठी? या जलचरांसाठी. तर इथं तुम्ही लिहू शकता जलचरांसाठी. इथं आले बघा, जलचरांसाठी हे घातक आहे. त्याचबरोबर पाण्यावर आलेल्या तेलाचा तवंग टिंब-टिंब पद्धतीने दूर करणं सोपे नाही. कुठल्या पद्धतीने? यांत्रिक पद्धतीने हे आपल्याला दूर करता येत नाही. पण अल्कॅनी व्होरॅक्स व अल्कारी व्होरॅक्स, मेन्सिस व टिंब-टिंब जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. आता याच्यामध्ये अजून एक जीवाणू असू शकतो. तर जीवाणूचं नाव आहे स्युडोमोनास. ओके. हा एक जीवाणू आहे. ओके.
हे जीवाणू काय करतात की रसायने नष्ट करतात, त्या म्हणजे या जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची शक्ती असते. तर पाण्यामध्ये साचलेले जे काही तवंग आहेत, त्याच्यामधली रसायने नष्ट करण्याचं काम हे जीवाणू करतात. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना नोक्लास्टिक म्हणजेच HCB, इथं बघा हायड्रोकार्बन, इथं ऑलरेडी आपल्याकडं HCB, इथं बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया आहेत ह्या एक प्रकारच्या. ह्या बॅक्टेरिया ज्या आहेत यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक स्टिक्स बॅक्टेरिया असं आपण म्हणतो. HCB हे हायड्रोकार्बन, इथे येईल हायड्रोकार्बन. HCB हे हायड्रोकार्बन अपघटन करून, म्हणजे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात आणि या अभिक्रियेमध्ये टिंब व पाणी तयार होतं, CO2 व पाणी तयार होतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय की हे जे काही वरचे शब्द आहेत त्यांचाच वापर तुम्हाला हा तक्ता पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. असा सोपा हा प्रश्न असतो 8वा. यानंतर एक शेवटचा प्रश्न मित्रांनो 4था, हा सगळ्यात मोठा असतो. 5 मार्काचे 2 प्रश्न विचारले जातात. त्या 2 पैकी आपल्याला दोन्हीपैकी एक प्रश्न सोडवायचा असतो. तर याच्यामध्ये बघा, या 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं गेलं होतं, पर्यावरणात माझी भूमिका पुढील मुद्द्यांच्या आधारे व्यक्त करा. पुढील मुद्द्यांच्या आधारे पर्यावरणामध्ये बघा बरं का. पहिली गोष्ट प्रतिबंध. बघा, प्रतिबंध म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टींचा प्रतिबंध करणार? पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टींवरती प्रतिबंध करणार? कुठल्या गोष्टी तुम्ही थांबवणार वापरायच्या? तर त्याच्यामध्ये बघा, पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक रोखण्याचा मी प्रयत्न करीन. जसे प्लास्टिकचा अनावश्यक वापर मी कमी करीन, म्हणजे प्लास्टिकचा वापर मी कमी करणार. ओके, आणि किंवा प्लास्टिकचा वापरच करणार नाही शक्यतो. नवीन कृती कार्यक्रम राबवणे, जसे प्रदूषणाला आळा घालणारे उपाय करील. वाहनांसाठी PUC सर्टिफिकेटचा आग्रह धरील. या गोष्टींचा प्रतिबंध करेल मी. ओके, प्रतिबंध करण्यासाठी या गोष्टी सगळ्या आपण करू शकतो. ओके, पुढे मुद्दा बघा, नियंत्रण करण्यासाठी काय बाबा, पर्यावरणाला नियंत्रित करण्यासाठी काय कराल? पहिली गोष्ट, पर्यावरणाप्रती माझी मानसिकता बदलेल, मी पॉझिटिव्ह मानसिकतेत राहील आणि पाण्याचा वापर काळजीपूर्वक करून जलस्रोतांची हानी रोखेल. म्हणजे या गोष्टींवरती तुम्ही नियंत्रण ठेवू शकताय. निर्मिती काय कुठल्या गोष्टी निर्माण करणार तुम्ही पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी? नवनिर्माणासाठी प्रयत्न करील, जसे रोपे लावीन, झाडे लावीन, नवीन झाडे उगवीन, नवीन जंगलांचं निर्माण करायचा मी प्रयत्न करेल. ओके, त्याचबरोबर हानी झालेल्या घटकांचे पुनर्जीवन करील आणि त्याचबरोबर जसे पर्जन्य जल निर्धारण करील. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, या सगळ्या गोष्टींची निर्मिती करू शकताय. आणि त्याचबरोबर आणखी एक या ठिकाणी मुद्दा दिला होता तुम्हाला, प्रसार कुठल्या गोष्टींचा तुम्ही कराल? ओके, एकच मिनिट. कुठल्या गोष्टींचा प्रसार तुम्ही कराल? तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना हवामान बदल याविषयी जनजागृती निर्माण करेल, याचा प्रसार करेल. त्याचबरोबर निसर्ग मंडळ स्थापन करण्यासाठी वर्गातल्या मित्र-मैत्रिणींना एकत्र करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रसार करेल. ओके, आणि जतन कुठल्या गोष्टींचं करणार? शाळेच्या आसपासची वनक्षेत्र टिकवून ठेवण्याचा मी प्रयत्न करेल आणि जी जैवविविधता उरली आहे त्याचं जतन करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही मुद्द्यांच्या आधारे इथे काही प्रश्न दिले जातात. तसंच की आता इथे बघा, हा पुढचा दुसरा प्रश्न आहे. त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. तर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये या 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. म्हणजे जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? तर जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञानाचा एक फायदा सांगायचा आहे. त्याचबरोबर जैव तंत्रज्ञानाचा एक व्यावहारिक उपयोग, जैविक खतात आढळणारे 2 जीवाणू कुठले ते लिहायचे आणि जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांची 2 नावे. या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या. जसं की पहिलं बघा, जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? की सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैव तंत्रज्ञान असे आपण म्हणतो. बरं का. या तंत्रज्ञानामध्ये काय केलं जातं, की या तंत्रज्ञानाने नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांची उत्पत्ती करण्यात येते. म्हणजे जैविक तंत्रज्ञानामुळे काय होतात, की कृत्रिमरित्या जनुकीय बदल आणि संकर घडून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैव तंत्रज्ञान असं आपण म्हणतो. आणि या प्रक्रियेमध्ये काय होतं, की नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणारे काही सजीव किंवा काही गोष्टी आपण निर्माण करतो आणि किंवा प्राणी किंवा वनस्पती आपण निर्माण करत असतो. ओके, आणि जैव तंत्रज्ञानाचा एक फायदा काय माहिती का? पीक उत्पादन वाढते, कीटकनाशकांवर होणारा खर्च कमी होतो. म्हणजे पीक उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. म्हणजे समजा एखाद्या बी पासून जर का 50 जर का बिया उत्पन्न होत असतील, तर जैव तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याची क्वालिटी वाढवून एक नवीन असं बी तयार करू शकतो, की 50च्या ऐवजी 200 बिया निर्माण होतील. अशा प्रकारचं जे काही
जैव तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग आपण पीक उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा करतो आणि त्याचबरोबर कीटकनाशकांवर होणारा खर्च सुद्धा या ठिकाणी कमी होतो. तिसरा या ठिकाणी प्रश्न आहे, की व्यावहारिक उपयोग काय? की जैव तंत्रज्ञानाने मधुमेह, हृदयरोग अशा आजारांचं निदान त्याची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येतात. म्हणजे मधुमेह असेल किंवा हृदयरोग आहे, की लक्षणे दिसण्याआधीच आपल्याला त्याचं निदान करता येतं, की बाबा याला मधुमेह झालेला आहे किंवा हृदयरोग झालेला आहे. हे लक्षण दिसण्याआधीच समजू शकतं. पुढचा मुद्दा बघा, जैविक खतात आढळणारे 2 जीवाणू. एक तो रायझोबियम एक आहे. त्याचबरोबर ॲझोटोबॅक्टर आहे, नोस्टॉक आहे किंवा ॲझोला आहे किंवा अॅनाबिना आहे. यांच्यापैकी कुठलीही 2 नावं तुम्ही वापरू शकताय. आणि उन्नत पिकांची 2 नावं गोल्डन राईस आणि बीटी कापूस ही जी आहे ती जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांची नावं आहेत. तर एकंदरीत मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे. याच्यातले प्रश्न जरा नीट बघून घ्या, समजून घ्या. पुढच्या एखाद्या चर्चेमध्ये आपण आणखी एखादी प्रश्नपत्रिका विज्ञान 2 ची बघण्याचा प्रयत्न करू. आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. जर तुम्ही YouTube चॅनलवर ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.